या फोटो दिसत असणाऱ्या डॉक्टरने 125 वैधरित्या किडनी ट्रान्सप्लांट आणि 50 पेक्षा जास्त व्यक्तींचा खून करून त्यांचा मृतदेह मगरी असलेल्या तलावात तो फेकून देत होता. अलीगडमधील 67 वर्षीय डॉक्टर देवेंद्र शर्मा हा किडनी ट्रान्सप्लांट स्पेशलिस्ट होता. त्याने त्याच्या जीवनामध्ये 125 पेक्षा जास्त अवैधरित्या किडनी ट्रान्सप्लांट केल्या होत्या आणि पैशाच्या लालसेपोटी तो खूनही करायला लागला होता. त्याच्याबद्दल पहिला गुन्हा हा 1994 मध्ये नोंदवला होता. 1994 ते 2014 हा कार्यकाळ त्याच्या खुनांच्या आणि त्याच्या गुन्ह्याच्या लिस्टचा आहे. तो टॅक्सी ड्रायव्हरांना आपला शिकार बनवायचा आणि त्यांचा खून करायचा. देवेंद्र शर्माला डॉक्टर डेथ सुद्धा म्हटले जाते. हा डॉक्टर डेथ स्पेशली टॅक्सी ड्रायव्हरांनाच मारत होता. तो टॅक्सी बुक करायचा आणि एका शांत अंधाऱ्या एरियामध्ये टॅक्सी थांबवून तो ड्रायव्हरला मारून टाकायचा आणि त्याचा मृतदेह तो एका कासगंज जिल्ह्यातील हजारा तलावात फेकून द्यायचा. या तलावामध्ये खूप मगरी आहे. या मगरी तो मृतदेह खाऊन टाकायचा. त्यामुळे देवेंद्र शर्मा विरोधात काहीच पुरावे सापडत नव्हते आणि ही टॅक्सी तो ब्लॅक मार्केटमध्ये विकायचा आणि त्यातून पैसे कमवायचा. हा जेव्हा 2020 आणि 2023 मध्ये पकडल्यानंतर पॅरोलवर बाहेर आला आणि तेव्हा तो फरार झाला होता. पण याच्या गुन्ह्यांची लिस्ट इतकी मोठी आहे त्यामुळे दिल्लीचे पोलीस 2 टीम बनवतात आणि सगळीकडे याचा शोध सुरू करतात. डॉक्टर देवेंद्र शर्मा हा राजस्थानमधील एका गावामध्ये साधूचा वेश घेऊन राहत होता आणि पोलीस याला पकडतात आणि आता मे 2025 मध्ये याला अटक करून याच्या विरोधात आता खटला सुरू आहे.